हॅलो व्हीवर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना। आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे लेह लडाखचा। आता ट्रिपला जायचं म्हटलं की काही प्रश्न आपल्याला पडतात, जसं की लडाखला जायचं कसं, लडाखला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कोणता आहे, लेह लडाखमध्ये पाहायचे काय, पर्यटनाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खर्च किती येतो। या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिला प्रश्न, लडाखला जायचे कसे? तर लडाखला जाण्यासाठी तुम्ही बाईकचा वापर करू शकता, कारने जाऊ शकता किंवा रेल्वे आणि विमान सेवा यांचा देखील तुम्ही वापर करू शकता। स्वतःच्या बाईकने व कारने जाणार असाल तर थोडीशी पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल। यासाठी जरा जास्त दिवसांचा कालावधी तुम्हाला ट्रिपसाठी काढावा लागेल। जर तुम्हाला कमी दिवसात ट्रिप ऑर्गनाईज करायची असेल तर रेल्वे आणि विमान सेवा हा पर्याय उत्तम आहे। आता लडाखला व्हिजिट करण्यासाठीचा बेस्ट टाइम कोणता? तर एप्रिल टू जुलै इज द बेस्ट टाइम टू व्हिजिट लडाख। कारण या दरम्यान टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड ते 30 डिग्री सेंटीग्रेड असते, त्यामुळे एप्रिल टू जुलै हा लडाखला भेट देण्यासाठीचा सर्वात चांगला असा काळ आहे। आता लडाखमध्ये पाहायचे काय? तर भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात वसलेले लेह लडाख हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। लेह ही लडाखची राजधानी आहे। लेहमध्ये तुम्ही मॅग्नेटिक हिल, गुरुद्वारा, झंस्कार आणि इंडस नदीचा संगम, लडाख हॉल ऑफ फेम, स्पितुक मॉनेस्ट्री ह्या गोष्टी बघू शकता। तसंच खारदुंगला पास जो की वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड आहे, त्या रोडने तुम्ही नुब्रा व्हॅलीला जायचं। त्यानंतर नुब्रा व्हॅली, डिस्किट गोम्पा, हंडर व्हॅली, मैत्रेय बुद्धा, पँगॉंगमध्ये पँगॉंग लेक, त्याच्यानंतर तुम्ही चांगला पास जो वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आहे तो बघू शकता। त्यानंतर थिस्के गोम्पा, रँचो स्कूल, शे गोम्पा अशी विविध ठिकाणं आहे जी तुम्ही लेह लडाखमध्ये बघू शकता। आता लेह लडाखमध्ये पर्यटनाच्या वेळी काय काळजी घ्यायची? तर लडाख हा उच्च उंचीचा प्रदेश आहे, त्यामुळे हाय अल्टिट्यूड सिकनेस येऊ शकतो। हाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे जेव्हा आपण उच्च उंचीवर पोहोचतो तेव्हा आपले शरीर तेथील कमी हवेच्या दाबाशी जुळवून घेत नाही, ज्यामुळे आपल्याला डोकेदुखी, मळमळ, उलटी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे काही त्रास होऊ शकतात। यासाठी काय करायचे? तर हळूहळू आपल्याला उंचीशी जुळवून घ्यायचे। म्हणजेच काय? तर जेव्हा आपण लेहला पोहोचतो त्यावेळी पहिले 1-2 दिवस कम्प्लिटली आराम करायचा आहे, ज्यामुळे आपले शरीर तिथल्या वातावरणाला जुळवून घेण्यासाठी तयार होतं। आता या ट्रिप दरम्यान आपल्याला काय करायचंय? तर आपलं शरीर हे हायड्रेटेड राहायला पाहिजे, त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। मग त्यासाठी काय करायचंय? तर भरपूर पाणी प्यायचंय, सूप प्यायचंय, कावा प्यायचाय। त्यानंतर या ठिकाणी अल्कोहोल शक्यतो टाळावं। आता लेह लडाखला जाण्यासाठी खर्च किती येतो? तर लेह लडाखचा खर्च हा तुम्ही बाईकने, कारने, रेल्वेने किंवा विमानाने यापैकी कशाने प्रवास करता यावरती अवलंबून असतो। तसेच तुम्ही ट्रिप किती दिवसांची प्लॅन केलेली आहे, तुम्ही कुठे राहणार आहे, काय खाणार आहे यावर देखील अवलंबून असतो। थोडक्यात काय? तर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन किती दिवसांचा आहे, आपण प्रवास कशाने करणार, राहण्यासाठी होमस्टे घेणार की 2-3 स्टारचे हॉटेल्स घेणार यावरती ट्रिपचा खर्च अवलंबून असतो। आता तुम्ही म्हणाल की हे झाली जनरल माहिती। आता आम्ही ट्रिप कशी प्लॅन केली होती त्याची माहिती बघूया। आता आम्ही कशी प्लॅन केली होती ट्रिप? तर आमचा ट्रॅव्हल प्लॅन होता 6 दिवस 5 रात्रींचा। पहिल्या दिवशी आम्ही पुणे, दिल्ली, लेह असा विमान प्रवास करून लेहला पोहोचलो। पहिल्या दिवशी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हॉटेलवरच आराम केला।
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लेहमध्ये फिरलो. लेहमध्ये आम्ही काय पाहिलं तर मॅग्नेटिक हिल्स बघितले, त्याच्यानंतर गुरुद्वारा, झंस्कार व इंडस नदीचा संगम, लडाख हॉल ऑफ फेम, स्पितुक मोनेस्ट्री, ह्या गोष्टी आम्ही डे 1ला पाहिल्या. डे 1 म्हणजे डे 1ला आम्ही पूर्णतः हॉटेलवरती आराम केला आणि डे 2ला आत्ता जी प्लेसेस सांगितली ती प्लेसेस आम्ही फिरलो. त्यानंतर तो दिवस आम्ही राहिलो लेहमध्ये. ठीक आहे, आलेल्या दिवशी लेह, दुसरा दिवस पण लेहमध्ये स्टे केला. आता तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो लेह टू नुब्रा वाया खारदुंगला पास. आता खारदुंगला पास काय आहे तर वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड आहे. तर ह्या खारदुंगला पास थ्रू आम्ही नुब्राला निघालो. आता मग काय बघितलं आम्ही तिथे, डिस्किट गोंपा, हंडर व्हॅली, मैत्रीय बुद्धा, हे सगळं बघत बघत आम्ही पोहोचलो नुब्रा व्हॅलीमध्ये आणि त्या दिवसाचा स्टे केला आम्ही नुब्रा व्हॅलीला. त्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही नुब्रा व्हॅली मधून निघालो आणि पँगॉंगला चाललो. त्या पँगॉंगला जाताना नुब्रामधून खूप लवकर सकाळी निघावं लागतं, नाहीतर उन्हामुळे बर्फ वितळून नद्यांच्या पाणी आहे त्या पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि रस्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे नुब्रामधून जेवढ्या सकाळी आपल्याला निघता येईल तेवढ्या लवकर निघायचं. आम्ही साधारणतः सकाळी 6:30ला नुब्रामधून निघालो आणि पँगॉंगच्या रोडनी आमचा प्रवास सुरू झाला. तर पँगॉंगला जाताना तरी सुद्धा आम्हाला एका रस्त्याला जाताना तिथे नदीच्या पाण्यामध्ये खूप वाढ झालेली होती, त्यामुळे तो रस्ता बंद होता. मग आम्हाला आमचा प्रवास शक्ती व्हॅलीने करावा लागला. शक्ती व्हॅली खूप 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 सुंदर आहे. म्हणजे खरंच जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि म्हणूनच आम्हाला नुब्रा टू पँगॉंग थ्रू शक्ती व्हॅलीचा प्रवास करावा लागला आणि तो अतिशय सुंदर प्रवास होता. त्या दिवशी आम्ही साधारणतः 4:30 वाजेपर्यंत पँगॉंगला पोहोचलो. पँगॉंगमध्ये पँगॉंग लेक आहे, जिथे 3 इडियटची शेवटचा सीन शूट झालेला आहे. तीच ती जागा जी पँगॉंग लेक आहे आणि इथे राहण्यासाठी आता सोय झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्या दिवशी पँगॉंग लेकला स्टे केला. त्याच्यानंतर आमचा दिवस 5वा उजाडला आणि आम्ही पँगॉंगमधून लेहला आमचा प्रवास सुरू झाला थ्रू चांगला पास. आता हे चांगला पास काय आहे तर चांगला पास इज द वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड. याच्या थ्रू आम्ही पँगॉंग टू लेह आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मग रस्त्यात आम्ही ठिस्के गंपा, त्याच्यानंतर रँचो स्कूल, सेगोंपा हे करत करत आम्ही लेहला पोहोचलो. त्या दिवशी आम्ही लेहमध्ये राहिलो. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला पुण्यासाठी आणि आम्ही मग फ्लाईट पकडली लेह, दिल्ली आणि पुणे, म्हणजेच लेह टू दिल्ली आणि दिल्ली टू पुणे. पुण्यासाठी कनेक्टिंग फ्लाईट आहे, डिरेक्टली फ्लाईट नाही आहे. त्यामुळे आम्ही लेह, दिल्ली, पुणे असा प्रवास करून पुण्यामध्ये पोहोचलो. या दरम्यान आम्ही राहण्यासाठी व फिरण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीचं बुकिंग केलं होतं. त्या ट्रॅव्हल एजन्सीचं नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं पॅकेज होतं 26,000 पर पर्सन. तर यामध्ये राहणं, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, फिरण्यासाठी गाडी आणि ड्रायव्हर इत्यादी इन्क्लूड होतं. पण फ्लाईट ज्या बुकिंग केल्या होत्या आम्ही मेक माय ट्रिपवरून बुक केल्या होत्या, त्याचा वेगळा खर्च आहे. म्हणजे आमचा फ्लाईट, राहणे, फिरणे आणि इतर खर्च पर हेड आम्हाला 60,000 ते 65,000 एवढा खर्च आलेला आहे. आता लेह लडाखला अवश्य विजिट करावी असे हे स्थळ आहे. इथले डोंगर, दर्या, नद्या, हिमपर्वत अगदी मनाला मोहून टाकतात. आवश्यक ती योग्य काळजी घेतली तर लेह लडाख ट्रिप ही मेमोरेबल ट्रिप होते. अतिशय छान अशी ट्रिप होते. फक्त थोडीशी काळजी घ्यायची, मग ट्रिप खूप छान होते. लेह लडाखला आवर्जून भेट द्या. आपल्या भारताचे हे सौंदर्य अवश्य बघा. अशीच विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लेह लडाखबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती होण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि हो, तुम्हाला भारतातली कोणती पर्यटन स्थळे पाहायला आवडतील
हे मला कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू एका नवीन पर्यटन स्थळासोबत. तोपर्यंत बाय बाय.